माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी चौथ्यांदा निवडणुकीत बाजी मारली. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर मंत्रिपदे कुणाकुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. सर्वांची उत्सुकता काल संपली असून जयकुमार गोरे यांनी इतर मंत्र्यांसोबत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे मानखटाव तालुक्यातील गावोगावी फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्या बोराटवाडी गावात गुढ्या उभारून पुरणपोळी बनवून सण साजरा करण्यात आला. यावेळी बोराटवाडीकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. होता पहिले तर आमदारच होते, आम्हाला अभिमान होता, पण आता तर मंत्री झाले त्यामुळं तर काही हेच वाटत नाही. आणि एवढी कामं केली त्यामुळं अजूनच अभिमान. आणि भरपूर कामं केले तो आम्हाला. पाणी एवढ्या खेडोपाड्यातनं एवढं पाणी भेटलं. जमिनींना उन्हाळ्याचं आम्हाला पाणी भेटत नव्हतं. रस्त्यांच्या सोय, एसटीची सोय, भरपूर काय आम्हाला केले. आणि आमच्या गावचं सगळ्यांना पाणी भेटल्यामुळं आम्हाला शेती भरपूर उत्पन्न भेटायला लागलं ना, त्यामुळे खूप आनंद होतो. आता आमचे गावचे आमदार असल्यामुळे गावचे असण्यापेक्षा सगळ्या खेड्यापाड्यातनं त्यांनी विकास केला ना हो. सगळ्या गोरगरिबांना शेतीला किती मदत झाली, रोजगार भेटायला लागला, त्यामुळे खूप मदत झाली सगळ्यांची. एवढंच बोलते. नमस्कार, मी पूनम योगेश बोराटे. ज्यावेळेस भाऊंनी चौथ्यांदा आमदारकीपणाचं शपथविधी घेतला त्यावेळेस असं वाटलं की मंत्रिपदाचा शपथविधी ते कधी घेतील याची उत्सुकता लागून होती. आणि तो शपथविधी कार्यक्रम त्यांनी काल घेतल्यानंतर खूप आनंद झाला. आणि तो आनंद आम्ही फटाके वाजवून, पेढे वाटून आणि आज सकाळी गुढ्या उभारून केला आहे. भाऊंनी खरंच मंत्रिपद घेऊन खूप बोराटवाडीकरांचा अभिमान उंचावला आहे, अभिमानाने मान उंचावलेली आहे. बोराटवाडीकरांच्या वतीने जया भाऊंचे खूप खूप अभिनंदन. आणि जया भाऊंच्या वतीने हे आपल्या बोराटवाडीचे नाव हे राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर कोरले गेले आहे. तर तमाम बोराटवाडीकरांच्या वतीने भाऊंचे खूप खूप अभिनंदन. काय भावना आहेत तुमच्या बोराटवाडीचं सुपुत्र मंत्रिपद? मी चंद्रभागा आनंदराव बोराटे, बोराटवाडी. माझ्याच इथं माझ्या भावांचा जन्म झालेला आहे. तर भावाने जी कामं केली आत्तापर्यंत ती भरपूर चांगली कामं केली, अशीच पुढं पण व्हावं ती. आणि आमच्या गावचं वैभव आहे ती भाऊ म्हणजे. आणि त्यांच्यामुळं त्यांनी काल शपथविधी घेतल्यामुळं आम्ही आज सण साजरा केला गुढी उभारून. एवढं सांगते. हसायचं, चेहरे फ्रेश आनंदी असले पाहिजे. जयकुमार गोरे मंत्रिपद त्यांनी काल शपथ घेतली आहे, काय भावना आहेत तुमच्या? आम्ही खूप आनंदी झालो. काल समोर असं बातमीवर बघितल्यानंतर आम्हाला अगदी रात्र कधी उजाडते आणि सकाळ कधी होते असं झालं. सकाळी उठून आम्ही आनंदानं गुढ्या उभारून छान असं पुरणपोळीचा सण साजरा केला. खूप आनंदी झालो आम्ही. खऱ्या अर्थानं आज बोराटवाडीकरांची मान उंचावणारा आणि मान खटावच्या मातीचं ऋण फेडणारा एक उमदा असा नेता मंत्रिपदाची शपथ काल घेतलेली आहे. आणि आमच्या गावचा स्वाभिमान असल्यामुळे, सुपुत्र असल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. कालच आम्ही त्यांना जेव्हा मी मंत्री हा शब्द ऐकल्यानंतर, शपथ घेतोय असं ऐकल्यानंतर आम्हाला खूप अभिमान वाटला. आणि आमच्या गावचं एक व्यक्तिमत्व राज्याचं नेतृत्व करतंय याच्याहून मोठी गोष्ट आमच्या गावासाठी अशी दुसरी कुठली गोष्ट नाही. आणि भाऊंनी जे आतापर्यंत कष्ट केलं, त्यांचा राजकीय प्रवास होता, त्यांचा संघर्ष होता, तो संघर्ष आज खऱ्या अर्थाने त्यांचं चीज झाल्यासारखं आम्हाला वाटायला लागले. आणि ह्या सर्व गोष्टीमुळं आज आम्ही बोराटवाडीकरांनी आम्ही आवाहन केलं, सर्वांनी आपण सण साजरा करूया. आज पाहताय तुम्ही घरोघरी सर्वांच्या गुढ्या उभारलेल्या आहेत. सण जसा आपण पाडवा साजरा करतो त्या पद्धतीने आपण सण साजरा केलेला आहे. आणि सर्व तरुण असतील, वृद्ध किंवा सर्व
गावातील ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वांना खूप अभिमानाचा असा हा क्षण आहे. आणि खरं तर मी भाऊंना खूप शुभेच्छा देईन. जेव्हा भाऊ पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा आमच्या गावाच्या वतीने छोटासा कार्यक्रम घेतला. तेव्हा भाऊंना आम्ही सगळ्यांनी म्हटलं की भाऊ तुम्ही आमदार झाला, खूप मोठी लढाई आपण जिंकलो. पण तेव्हा भाऊंनी सगळ्याच ऐकून घेतलं. सगळ्यांना वाटलं की भाऊंनी खूप मोठी लढाई जिंकली, पण त्यांना तेव्हा असं वाटत होतं की आत्ताची सुरुवात आहे. आणि खऱ्या अर्थानं अजूनही भाऊंनी खूप पुढे जावं. महाराष्ट्र राज्यात आता ते प्रतिनिधित्व करतायत, अजून चांगल्या पद्धतीची खाती त्यांना मिळावी ती. आणि त्यांनी जे पाण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांचं महाराष्ट्रात लौकिक आहे की जलनायक पाणीदार आमदार, त्या पद्धतीनं त्यांनाही त्या पद्धतीचं खातं मिळावं अशी आमची सर्वांची मागणी बी आहे. आणि भाऊ जे बी पद मिळतील, जे बी खातं मिळेल त्या खात्याला साजेसे असं काम करतील. आणि त्यासाठी आम्ही खूप सर्व ग्रामस्थ बोराटवाडीकर किंवा मान खटाववासीय, आता फक्त भाऊ मान खटावचे नाहीत किंवा बोराटवाडीचे नाहीत, तर ते महाराष्ट्र राज्याचे एक नेते झालेले आहेत. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आम्ही सर्व तरुण मंडळीने काल सर्वांना आवाहन केलं. सर्वांनी गावातल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, महिलांनी जो गुढीचा जो सण होता, पाडव्याचा सण जसं साजरा करतो त्या पद्धतीने सण साजरा केलाय. तुम्ही पाहताय एकदम वातावरण आनंदीमय आहे. आणि कधी एकदा भाऊ इथं येतील आणि भाऊंचं प्रत्यक्षात इथं गावात मिरवणूक निघेल आणि त्याची उत्सुकता आम्हाला खूप लागलेली आहे. भाऊंनी जे आतापर्यंत संघर्ष केला, कष्ट घेतले, त्यांचे जे नेतृत्व गुण वापरून आतापर्यंत 4 वेळा आमदार झाले. आमदार झाल्यानंतर आता ते मंत्री म्हणून आज आपण पाहतोय. आम्हाला खूप खूप असं ऊर भरून खूप आनंद झालाय. आणि खऱ्या अर्थाने आज बोराटवाडीचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरल्यासारखं, जेव्हापासून आपल्या मानचा मतदारसंघ तयार झाला होता तेव्हापासून आपल्या मान मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद हे नव्हतंच. भाऊंच्या रूपाने आज आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळतंय आणि त्याचा खूप मोठा सार्थ अभिमान आम्हाला बोराटवाडीकरांना आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. नुकत्याच काल झालेल्या मंत्रिमंडळ शपथविधीमध्ये बोराटवाडी गावचे सुपुत्र जयकुमार गोरे भाऊ, आमचे गावचे सुपुत्र, यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाला आहे. तरी काल दुपारनंतर सर्व बोराटवाडीतील ग्रामस्थ टी व्ही पुढे समोर बसून टी व्हीकडे एकटक लावून पाहत होते. आमदार गोरे शपथविधी कधी घेतात ते पाहत होते. तरी जवळजवळ 5:22 22 मिनिटाला बरोबर आमदार जयकुमार गोरेचा शपथविधी पार पडला. तेव्हा असा ऊर भरून आला सर्व बोराटवाडीकरांचा. आणि असा काही समजत नव्हतं. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. आमच्या बोराटवाडीच्या सुपुत्रासाठी मंत्रिपद मिळतं, ह्या बोराटवाडीकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे. तरी संध्याकाळी सर्व बोराटवाडीकरांनी आतषबाजी करून, फटाके वाजवून पेढे वाटप केले. आणि सकाळी सर्व बोराटवाडीकरांनी पुरणपोळीचा नैवेद्य गावचे ग्रामदैवत लक्ष्मी मातेला दावून गुढीपाडवा जसा असो तसा सर्वांच्या घरी गुढी उभारून आनंद उत्सव साजरा केला आहे. आणि आता जयकुमार गोरेंच्या पुढील वाटचालीसाठी बोराटवाडीकरांच्या मनोमन हार्दिक शुभेच्छा राहतील. आणि बोराटवाडीकर पूर्ण ताकदीने आमदार गोरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. जय हो. मी अप्पासाहेब बोराटे. आज बोराटवाडी गावाचा एक अभिमान, एक स्वाभिमान, आज विधान भवनात आमच्या गावचं एक नेतृत्व आमदार जयकुमार गोरेभाऊ यांनी काल मंत्रिमंडळाची शपथ घेतली. ते सलग 4 वेळा त्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत. त्यांच्या स्वतःच्या आणि गावाच्या एक मानाचा तुरा म्हणता येईल असा तो क्षण कालचा आमच्यासाठी होता. काल आम्हाला 12 वाजता समजलं की आपल्या भावांनाही मंत्रिपद मिळतंय आणि आपल्याला फोन आलेला आहे. तेव्हापासून आमची तरुण मंडळी असं आबालवृद्ध असतील सर्वजण एकटक लावून टी व्हीकडे पाहत होते. आणि तो क्षण, मी शपथ घेतो की जयकुमार कमल भगवानराव गोरे हा शब्द ज्यावेळेस कानावर पडला त्यावेळेस आमचे सर्वांचे डोळे पाणवले होते. आणि आमचा ऊर भरून आला होता की आमचा माणूस एक मंत्री झालेला आहे.
एक सर्वसामान्य कुटुंबातलं नेतृत्व, एक झुंजार नेतृत्व, एक पाणीदार आमदार म्हणून ज्यांची ख्याती होती, असे व्यक्तिमत्व ते आज विधिमंडळात गेलेलं आहे. मी प्रथमतः देवाभाऊंचं, त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेब, JP नड्डा साहेब, अमित शहा साहेब यांचा सर्वांचा मनापासून आभार मानतो की एक माझ्या मतदारसंघाचं नेतृत्व आज तुम्ही कॅबिनेटमध्ये मंत्रिपद दिलं. तुमच्या सर्वांचं मनापासून आमच्या ग्रामस्थाच्या वतीने हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो. एक झुंजार नेतृत्व मान खटाव तालुक्यातनं आपण एक विधान परिषदेत पाठवलेलं आहे आणि त्या पदाला साजेसं काम करतील अशी आम्हा सर्वांना खात्रीला एक वाटते की जयकुमार गोरे भाऊंना विजय असो. जय भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, जय भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, जय भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आणि एक झुंजार नेतृत्व या मान खटाव तालुक्यानं विधानसभेत पाठवलेलं आहे आणि त्याचा सार्थ अभिमान सर्वच मान खटाववासियांना त्याचबरोबर जिल्ह्याला आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हो. बोराटवाडी गावचे सुपुत्र सन्मान्य जयकुमार गोरेभाऊ यांनी कालच नागपूरमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. हा आनंदोत्सव आणि हा शपथविधीचा कार्यक्रम बघून जसं जिल्हावासियांना, संपूर्ण महाराष्ट्रवासियांना, तालुकावासियांना जेवढा जितका आनंद झाला तितकाच किंवा त्याहीपेक्षा अगदी आकाशा एवढा किंवा गगना एवढा आनंद आपला सुपुत्र म्हणून, आपल्या हाडामासाचा माणूस, आपला जयभाव म्हणून बोराटवाडीकरांना खूप मोठा आनंद झाला. आणि ती शपथविधी बघत असताना, टीव्हीवर तो कार्यक्रम पाहत असताना सर्व स्तरातील वयोगटातील जे काही महिला पुरुष होतील त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते की आपला जयभाव इतका मोठा झालाय आणि अभिमानानं ऊर भरून आलेला होता. खरं तर कोणताही राजकीय घराण्याचा वारसा नसताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मात करून एक युवा नेतृत्व आपल्या तालुक्यात आलं. सलग 3 पंचवार्षिक त्यांनी आमदार म्हणून कारकीर्द गाजवली. जनतेने जशी त्यांना साथ दिली तसे ते पाण्याचा अजेंडा घेऊन, हजारो वर्षाचा असलेला पाण्याचा दुष्काळी असलेला कलंक पुसण्यासाठी, त्यांनी पाणी प्रश्न मिटवण्यासाठी जो अजेंडा हातात घेतला, तो पाणी प्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी अथक 15 वर्ष खूप कष्ट केलं. त्या कष्टाच्या जोरावर त्यांनी टेंबू योजना असेल, उरमोडीचं पाणी असेल, जयकटापूरचं पाणी असेल, ते मान आणि खटाव या मतदारसंघामध्ये पाणी आणून जनतेच्या विश्वासाला ते पात्र ठरले. आणि हे करत असताना जनता, मान खटावची जनता त्यांच्या बरोबर होतीच. त्यांचे कुटुंबीय असतील, त्यांचे मंत्री साहेबांचे वडील भगवानराव गोरे दादा, त्यांचे वडील बंधू अंकुश भाऊ गोरे, त्यांच्या भगिनी सुरेखाताई पखाले, त्यांचे धाकटे बंधू शेखर भाऊ गोरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सोनियाताई गोरे, त्यांचं संपूर्ण कुटुंब आमदारांच्या बरोबर होतं. जनतेने जेवढी त्यांना चांगली ताकद दिली तेवढीच त्यांच्या कुटुंबाने ताकद दिली. आणि एक रेशनिंग दुकानदाराचा मुलगा, एक सामान्य कुटुंबातला मुलगा मंत्री झाला याचा आनंद आम्हाला खूप मोठा झालेला आहे. त्यांना जे आता भविष्यामध्ये जे पद मिळेल त्या पदाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रभर चांगल्या प्रकारे काम करतील. त्यांच्या त्या मिळणाऱ्या मंत्रिपदाचा उपयोग ते जनतेच्या सेवेसाठी करतील. तळागाळातील माणसं असतील, अगदी गोरगरिबापर्यंत त्यांना काम द्यायचा प्रयत्न करतील, त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतील. 100 नाही, 500 नाही, 1000% त्यांना मिळालेल्या पदाचा उपयोग करून ते जनमानसामध्ये, महाराष्ट्रामध्ये अजून लोकाभिमुख होऊन काम करतील अशी आम्हाला अपेक्षा वाटते. आणि एवढ्याशा छोट्याशा बोराटवाडी गावामध्ये संत सावतामाळीच्या पदस्पर्शानं पाहून झालेल्या, आमचं कुलदैवत असलेल्या मर्याई देवीच्या आशीर्वादानं आज 300 लोक वस्ती असलेल्या बोराटवाडीमध्ये एक सुपुत्र उभा राहतो. जिल्ह्यामध्ये, राजकारणामध्ये नेतृत्व उभं करतो आणि आज मंत्रिपद गाठतो. स्थापनेपासून देश स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज मान तालुक्याला मंत्रिपद मिळालेलं आहे. हे बघून मानदेशी जनता 17 वर्ष सुखावलेले आहेत आणि त्याच मंत्रिपदाच्या माध्यमातून खूप मोठं भाऊंच्या हातून काम घडणार आहे. आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी, पुढील कारकिर्दीसाठी आमच्याकडून बोराटवाडी वासी म्हणून आम्ही शुभेच्छा देतो.